तुम्ही जर मुलांना हा नाश्ता टिफिनमध्ये जर दिला ना, तर ते सगळं संपवूनच येतील. तर मंडळी, आज आपण एक नवीन आणि हेल्दी अशी रेसिपी पाहणार आहोत, जी की तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मंडळी, चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी सगळ्यात आधी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. ही भिजलेली मुगाची डाळ आहे. आपल्याला ही मिक्सरला बारीक अशी वाटून घ्यायची आहे. तर आता ही मुगाची डाळ मी पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. आपल्याला ही डाळ चांगली अशी बारीक फाईन अशी पेस्ट याची करून घ्यायची आहे या डाळीची. तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ही डाळ आपल्याला मिक्सरला अशा पद्धतीने वाटून घ्यायची आहे. त्यानंतर इथे चॉपरला आपल्याला काही आपल्या आवडीनुसार तुम्ही इथे कुठल्याही भाज्यांचा वापर करू शकता. तर इथे मी चॉपरला 1 शिमला मिर्च घातलेली आहे, 1 बारीक कट केलेला गाजर घातलेला आहे आणि 1 कांदासुद्धा घातलेला आहे. तर आता आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी चॉपरला या पद्धतीने ह्या सगळ्या भाज्या बारीक करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कुठलीही भाजी ॲड करू शकतात किंवा कमी किंवा जास्त करू शकतात तरीसुद्धा चालेल. आता हे वाटलेलं मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये ज्या आपण भाज्या चॉप करून घेतल्या होत्या त्या घालायच्या आहेत. आता यामध्ये मी अर्धी वाटी रवा घातलेला आहे. आता इथे रवा घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे हिरवी मिरचीसुद्धा घालू शकतात. त्यानंतर इथे मी थोडीशी हळद घातलेली आहे आणि आपल्याला इथे अर्धी वाटी दही लागणार आहे. दही शक्यतो ताजंच घ्या, आंबट दही घेऊ नका. त्यामुळे या पदार्थाला खूप छान अशी चव येते. जर आंबट घेतलं तर हे पदार्थ आपला होणारा आंबट असा बनून तयार होतो. त्यामुळे शक्यतो ताजं दही घ्या. आता याला थोडं थोडं पाणी घालून याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. जास्त पण हे बॅटर आपल्याला पातळ नाही करायचे, अशा पद्धतीचं हवं आहे. त्यामध्ये थोडासा मी इथे बेकिंग सोडासुद्धा घातलेला आहे. आता याला चांगलं असं आपण मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने याला चांगलं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकतात आपल्याला अशी हवी आहे. तर आता इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा छान असा गरम झाला की त्यावरती तुम्ही तेल, तूप, बटर कशाचाही इथे वापर करू शकतात. तर इथे मी तेल घातलेलं आहे. आता आपल्याला ह्या तव्याला चांगलं असं सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला थोडेसे पांढरे तीळ ॲड करायचे आहेत. हे ऑप्शनल आहे, पण जर घातले ना तर हा पदार्थ दिसायलाही छान दिसतो आणि चवीलाही खूप छान लागतो. मुले हे आवडीने खातात. त्यामुळे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या तव्यावरती अशा पद्धतीने हे थोडं थोडं मिश्रण सोडून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला दोन्ही साईडनी छान असं भाजून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा मग कुठल्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत आणि मी तुमचा धन्यवाद करू शकेल. तर मंडळी, आपण दोन्ही साईडनी हे छान असं भाजून घेत आहोत. अगदी कमी गॅसवरती दोन्ही साईडनी खमंग हे छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडनी हे छान असे आपण भाजून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकतात याला रंगसुद्धा किती सुरेख असा आलेला आहे. हे पहा, दिसायलाही अगदी छान असे हे दिसतात आणि मुले हे आवडीने खातात. तर मंडळी, तुम्ही हा पदार्थ दह्यासोबत, नारळाच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत कशासोबतही खाऊ शकतात. तर मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.